8 ते 9 लाखाचे. 8 ते 9 लाखाचे बक्षीस जे नगद आहे नगद ते या गाईनं आपल्याला मिळून दिले. तर 14 मंथ पासून तर आतापर्यंत पहिलाच नंबर घेतला. पहिलाच सुरुवात म्हणजे 2012 पासून झालेली आहे. मी 12 मध्ये हिची आई आणली होती. हिच्या आई संग ही आलेली होती, म्हणजे 8-10 दिवसाची होती. तो आम्ही हिला आणली होती. दिली आपल्याला. ते गोरं नाही झालं म्हणून आपल्याला गाय दिली. तुमच्या जीवनात आली आणि एकदम सगळं पलटूनच गेला. सगळं आतापर्यंत जो झाल्या AI मुळे दुरुस्त झाला. आता जो होणार नैसर्गिक रत्नाकडे वळल्या पोरता खरं नाही. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे एक साधारण गोपालक एका गायीमुळे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आणि आजच्या घडीला ज्या जातीवंत गवळाऊ गायी आहेत त्यांचा सांभाळ कशा प्रकारे ते करत आहे त्याबद्दलसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारची गवळाऊ संबंधीची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यास आम्हाला मदत मिळेल. नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा खरांगणा या गावात आलेलो आहो. तर येथील हा तुमच्या ओळखीचा चेहरा असेल बहुतांश लोकांच्या, पण ज्यांचा जे लोक नवीन आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचा एकदा आपला परिचय द्या. मी भोजराज अरबट, खरांगणा येथे, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा. तर आज आपण यांच्याकडे जे राज्य लेवलवर जी गाय चॅम्पियन बनलेली आहे ही यांच्याकडे कशी आली, कशा प्रकारे एक साधारण पशुपालक आपला राज्यस्तरावर प्रसिद्ध झाला, कशी सुरुवात झाली, ही गाय आल्यानंतर काय जीवनात त्यांच्या बदल आले, किती पुरस्कार त्यांना मिळाले, याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला या गायची पूर्ण डिटेल आपल्याला या व्हिडिओ मिळेल. तर ही जी आपली गाय आहे, या गायचं नाव काय? हिचं नाव आहे लक्ष्मी. हे मी गाय आणली होती, हिची आई जो आणली होती हे बाहेर गावून आणलेली होती. ही गायीसोबत माझी सुरुवात म्हणजे 2012 पासून झालेली आहे. मी 12 मध्ये हिची आई आणली होती. हिच्या आई संग ही आलेली होती, म्हणजे 8-10 दिवसाची होती. तो आम्ही हिला आणली होती. तर जिथून आपण आणली तर ते कशा उद्देशाने आणली होती आपण? उद्देशानं म्हणजे दुधाचं, म्हणजे आपल्याकडे म्हशी होत्या भरपूर, पण गाई नव्हत्या. तर त्याच्यामुळे मग मी एक गाय आणली होती. दुधाचं काम पडलं होतं, दुधासाठी मी एक गाय आणली होती. तर त्या गाईवाल्याने जो केलं, त्यानं जो गाय दिली आपल्याला, ते गोरं नाही झालं म्हणून आपल्याला गाय दिली. म्हणजे या गायची जी आई होती तिच्या गोरं नाही झाली, ही कारवड झाली. कारवड झाली या उद्देशाने आपल्याला त्यानं दिली. नाही तर गोरं झालं असती त्यानं दिली नसती. तर ही म्हणजे एक तुमच्या जीवनात आली आणि एकदम सगळं पलटूनच गेला. सगळं. तर सर्वात पहिल्यांदा मग आपली प्रदर्शनीची सुरुवात कशी काय झाली या गायीपासून? प्रदर्शनीची सुरुवात म्हणजे हे 2 महिन्याचं असल्यामुळे इथं कंडमार हेटी इथं जो प्रदर्शनी झाली. किती सालची गोष्ट आहे? हे 13 मधली, 2013 मधली. आणि गाय कोणत्या वर्षी आणली होती आपण? ते 13 म्हणजे 12 समतास आणली होती. म्हणजे सुरुवात एकदम 13च्या सुरुवातीला गाय आणली, तेव्हाच आपण हे कारवळ प्रदर्शनीमध्ये नेलं आईसोबत तिच्या. आईचा तर नंबर नाही आला, पण तिचा आला, हिचा आला. पण त्या वर्षापासून मग तिचा आला 3रा नंबर. कंडमार भेटीला 2013ला तिसरा नंबर आला. तर मग 3रा नंबर आल्यावर मग दुसऱ्या 14 मंथ पासून तर आतापर्यंत पहिलाच नंबर घेतला. 2014 पासून. मग त्याच्यानंतर दुसरं प्रदर्शन कुठं कुठं गेले तुम्ही? प्रदर्शनीचं कसं आहे, आता आमच्या इकडे जो होते गवळची प्रदर्शनी, ते कारंजा पंचायत समिती 1 वर्ष, 1 वर्ष होते वर्धा पंचायत समिती. म्हणजे पुण्या खरांगणा होती, पुन्हा एक गुमगावली झाली, असं पुन्हा कंडमार, पुन्हा ते काय म्हणते रे, नारा काकडा तिथं होती. आणि 19 मध्ये जो झालती ते झालती जालना. तिथं पहिलं प्राइज होतं 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. सर्वात पहिलं म्हणजे जे सगळ्यात मोठं प्रदर्शन आहे जालना, ते आपल्या गाईचं पहिलं सगळ्यात मोठं प्रदर्शन. तर मग ह्या गाईची आता आपल्याकडे किती वेत झालेले आहे? आपल्याकडे 7 वेत झाली. 7 वेत. तर ही जी आपण आता व्हिडिओमध्ये
कारवड बघू शकता, ही आता या वेताची तिची कारवड आहे. आता सध्या ही गाभण आहे वाटते. गाभण आहे. हां, तर गावातील जो गोरा आहे हां त्याची आहे. त्याच्याकडून सध्या गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? आता 2 महिने. 2 महिन्याची गाभण आहे. तर ही जी आता आपण कारवड बघत आहे व्हिडिओमध्ये, ही कोणत्या याची? हे जनताची आहे. जनताच. तर ही आपल्याला कसं म्हणजे काय वाटलं हे रिझल्ट पाहून रिझल्ट जनताचा? पाहून म्हणजे असं समजा आता आलं हां म्हणजे याच्यामुळे आता AI मुळे दुरुस्त झाल्या. हां आतापर्यंत जो झाल्या हां AI मुळे दुरुस्त झाला हां आणि आता जो होणार हां AI मुळेच खराब होणार. हां हे हां म्हणजे आता आपल्याला नैसर्गिक आता रत्नाकडे नैसर्गिक रत्नाकडे वळल्या पुरता खरं नाही. हां नाही तर आपले गवळी समाजातले जे लोक म्हणजे आहे पशुपालक कसे होऊन गेले आहे तुम्हाला सांगू का आता? हां पशुपालकाचं कसं झालं, गाय निघाय हिटोर आली, डॉक्टरला फोन करते. हो हा हो ते गवळ लावून देते. म्हणजे कास्तकारालाच माहित नाही हे का कोणी याची आहे बा म्हणून याचा लेखाजोखा त्याच्यापाशी नाही आहे. हां 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 म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात इनब्रीडिंग होऊन राहिली आता हां का त्याला हद नाही आहे. हां तर तो विषय आपण बोलण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण चॅनलवर जाऊन बघू शकता. तर आपला जो विषय चालू होता या गाईबद्दलचा, तर किती आपल्याकडे ट्रॉफी प्रमाणपत्र या गाईचे आहेत? भरपूर आहे. हां ट्रॉफी किती समजा कमीत कमी चॅम्पियन ट्रॉफी आहे 4 ते 5. हां शिर तर बहुतच आहे. हां शिल्डही आहे आणि चेक प्रमाणपत्र भरपूर. हां हां आणि अजून काय म्हणजे असं वाटते की बाकीच्या गोष्टी तुम्हाला जीवनात देऊ शकल्या नाही, पण ह्या गोष्टी ह्या गाईनं तुम्हाला दिलं, असं कोणची गोष्ट आहे तुम्हाला? अशी गोष्ट म्हणजे भरपूर आहे. हां भरपूर म्हणजे कसं आहे, आनंदाचीच बाब आहे ती. हां म्हणजे त्या जो मालकानं जो दिली आपल्याला गाय, हां तो गोरं नाही झाल्यामुळे गाय दिली. हां तर त्याचं म्हणणं पडलं का मी तुला गोरं नाही झालं म्हणून गाय दिली, हो तर ह्या गाईनं का दिलं बा तुला असं? हां 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 त्याचं म्हणणं असं पडलं. हां तुला गोरं तुझ्याचं म्हणणं आहे हां का गोरं का करते बा, हो हो हा हो आणि गाय का करते? हां तर ह्याचं उदाहरण हे आहे तुमच्या समोर. हां आणि आपलं ह्या गाईनं म्हणजे आपल्याला काय म्हणजे एक साधारण व्यक्ती होतो आपण, हा बरेचशा मोठमोठ्या लोकांशी या गाईमुळे आपली ओळखी झाली. भरपूर बरेचसे चांगले अनुभव जीवनात आले, वाईटही आले. आर्थिक बाजूही आपली दुरुस्त झाली ह्या एका गाईमुळे. तर आता सध्या या गाईला भविष्यात कसं काय विचार आहे तुमचा, म्हणजे कशा प्रकारे ब्रीडिंग करणार याच्यावर तुम्ही? ब्रीडिंग करायचं आता म्हणजे कसं झालं, आतावरून गेला आपण. हां आता म्हणजे नैसर्गिक बोल. हां नैसर्गिक रेतनं आता समजा पुढच्या वेतापासून नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक सुरूच केलं समजा. हां नैसर्गिक आता मी सुरूच केलं. हां तर पशुपालकाला एकच म्हणणं आहे आपलं हां का तुम्ही जो AI करता हां तो लेखाजोखा ठेवा त्याचा. हां नाही इनब्रीडिंगचं प्रमाण खूप वाढून राहिलं. हां म्हणजे 15 वर्षापासून जो कांड्या चालून राहिल्या त्या आज बी आहे. हां आणि आर्थिक म्हणजे बक्षीचा नगद जे बक्षीस आहेत ते आजपर्यंत किती लाखाचे? कमीत कमी 8 ते 9 लाखाचे. 8 ते 9 लाखाचे बक्षीस जे नगद आहे नगद आहे ते या गाईनं आपल्याला मिळून दिले. तर आपण यापुढे या गाईच्या यांच्याकडे ज्या ज्या कालवडी उपलब्ध आहेत किंवा ज्या यांनी बाहेर दिल्या आहेत त्या कुठं दिल्या आणि कशा प्रकारच्या गोऱ्याच्या रिझल्ट होता किंवा सिमेंटचे रिझल्ट होता त्याबद्दल माहिती घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गवळव संबंधीच्या नवीन माहितीसह. तोपर्यंत बघत रहा वसुंधरा.